नमस्कार, मी शिवानी लकडे। आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी सोबतच लढायची की स्वबळावर, यावर ठाकरेंच्या शिवसेनेत चर्चा विचारविनिमय सध्या सुरू आहे। नुकत्याच झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी याबाबत भाष्य केलं होतं। तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वबळाची भूमिका स्पष्टच करून सांगितली। मात्र स्वबळाचा हा नारा पूर्ण राज्यासाठी होता की फक्त मुंबई पुरताच, याबाबत संभ्रम होता। यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टपणे ठाकरे गटाची भूमिका मांडली आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नेमकी काय रणनीती आखली आहे, याचाच आढावा आता आपण घेऊयात। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्यात तशा पक्षांमध्ये सुद्धा हालचालींना वेग आलाय। युती जरी आघाडीत असली तरी प्रत्येक पक्ष स्वबळाची चाचपणी करतोय। काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं। यानंतर बरेच राजकीय चर्चा सुद्धा झाली। उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतली, तर दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये धुसफूस सुद्धा पाहायला मिळाली। पण आता ठाकरेंच्या शिवसेनेला स्वबळ चाचपून पाहायचे, पण ते फक्त मुंबई पुरतच। संजय राऊतांनी स्वबळाचा नारा हा फक्त मुंबईसाठीच होता असं स्पष्ट केलंय। मुंबईची परिस्थिती वेगळी आहे, मात्र राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं संजय राऊत म्हणाले। स्वबळाची भूमिका सध्या तरी मुंबई पुरतीच आहे, याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असा होत नाही असं सुद्धा राऊतांनी स्पष्ट केले। दरम्यान निवडणूक जाहीर झाल्यावर महाविकास आघाडी आपली अधिकृत भूमिका मांडेल असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटले। थोडक्यात विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महाविकास आघाडी झपाटून कामाला लागली आहे। त्यातच प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीचा अंदाज घेताना दिसतोय। ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिलेत। हे महाविकास आघाडीमध्ये बार्गेनिंग पॉवर वाढवण्याची एक रणनीती होती का, अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। तर दुसरीकडे हा फॉर्म्युला फक्त कालपर्यंत ठाकरेंविरोधात लढणाऱ्या काँग्रेस सारख्या मित्र पक्षांना कितपत पसंत पडेल हे सुद्धा महत्त्वाचे। पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत महाविकास आघाडीमध्ये राहायचं नाही, पण मुंबई बाहेर मात्र महाविकास आघाडी सोबतच लढायचे। कारण मुंबईतली आणि मुंबई बाहेरची गणित ही वेगळी आहेत। सध्या आपण इथेच थांबतोय। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।